आतुरबंद भाग 24. रणजित आणि दीपक दोघेही घरी आले. लग्न कॅन्सल झालं होतं कारण नवऱ्या मुलाचा खून झाला होता. दीपक, चल जेवून घेऊ. किती विचार करशील त्या घटनेचा. तुला तर तो मुलगा कसा आहे हे माहितीच होतं. ते खरं आहे रे, पण लग्नाच्या दिवशी खून. ज्याच्या लग्नाला तो आला होता त्याचा असा अचानक खून झाला होता आणि त्याचा धक्का दीपकला बसणं साहजिकच होतं. दोघेही डायनिंग टेबलवर येऊन बसले. रणजितने सदाला जेवण वाढायला सांगितले. सदाने दोघांची ताटे तयार केली. काहीही म्हणून दीपक, पण ती मुलगी मात्र डेरिंगबाज असणार. मी काही तिला नीटचं पाहिलं नाही. ते जाऊ दे, तू जेवून निवांत. रणजित, सकाळी कोण मुलगी होती ना इथे? हा, दीपाली. सदा, अरे दीपा कुठे आहे? दीपा तरी बाहेर कवी गेल्यात. सदाशिवच्या बोलण्याने रणजितचा हात हातातच राहिला. दीपा गेली? खरंच गेली? याचं मन दुखावलं. आपण तर तिला जायला सांगितलं होतं, पण ती आता गेली समजल्यावर मन असं व्याकुळ का होत आहे? काही सांगून गेली का दीपा? सांगितलं नाही, पण हे पाकिट दिलंय मोठ्या साहेबांचे द्यायला. बरं, रणजित विचार करत होता. काय असेल त्या पाकिटात? आपण घर सोडायला सांगितलं हे तर नाही ना त्यामध्ये? असेल तर डॅडी नक्की आपल्याला त्याविषयी विचारणार आणि मग आपल्याला सर्व घटनाक्रम सांगायलाच लागेल. आपल्याला मनाची तयारी ठेवायला पाहिजे. पण हे मन असं उदास झालं आहे. त्या डॅडीही घरात नाही. पण अगदी खायला उठेल दीपाच्या आठवणीने. त्यापेक्षा 2 दिवसासाठी आपण कुठेतरी बाहेर जाऊया. हा दीपक तर आहेच सोबतीला. दीपक, जवळच्या हिल स्टेशनला जाऊया. मस्त मजेत जातील 2 दिवस. मनावरचं दडपणही उतरेल. ठीक आहे, तू येतोस तर मग जाऊया. रणजित आपल्या खोलीत आला. त्याने बॅगमध्ये कपडे भरले आणि महत्वाच्या गोष्टी भरल्या. त्याचे लक्ष काही टेबलावरच्या पाकिटावर गेले नाही. समता आणि तुषार गोव्याला आले होते. बीचवर फिरायला जाण्यासाठी निघाले होते. तुषारने समताच्या पर्समधली किल्ली घेण्यासाठी पर्स उघडली आणि त्याच्या हाताला एक पाकिट लागलं. अरे, हे तर बंद पाकिट आहे. उत्सुकतेने त्याने पाहिलं. पाकिटावर समताचं नाव होतं आणि पाठीमागे पर्सनल लिहिलं होतं. तुषारला आश्चर्य वाटलं. समता, हे बघ, तुझ्या पर्समध्ये हे पाकिट मिळालं आहे. असेल रे काहीतरी. माझं आवरलं. हा समता, अगं पाकिट बघ तरी. त्यावर पर्सनल असं लिहिलेलं आहे. पर्सनल? समतालाही आश्चर्य वाटलं. तिने ते पाकिट घेतलं. तुषार, काय असेल रे यामध्ये? उघडून बघ ना, म्हणजे कळेल. समताने पाकिट फोडलं. आत 3-4 कागद होती. प्रिय समता, कृपा करून वाचल्याशिवाय ही कागद लगेच समजून फाडून टाकू नकोस. ही अगदी कळकळीची विनंती. तिला मध्येच थांबीत तुषार म्हणाला, तो कोणाचा आहे हे बघ तरी. शेवटी सही असेल. समताने पटकन शेवटचं पान पाहिलं. दीपालीची सही होती. हे पाहून नाक मोडत ती म्हणाली, काही नको त्या खोटारडेचं वाचायला. समता, पण वाचून तर बघूया. नको रे, तुला काही माहित नाही. नसेल मला काही माहित, पण मला वाटतं एकदा तू हे पत्र वाचावं. बघू तरी काय लिहिलं आहे ते. पाहिजे तर वाचून झाल्यानंतर फाडून कचऱ्याच्या पेटीत टाक. ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून वाचते. समता नाईलाजाने म्हणाली आणि पुढे वाचू लागली. समता, तुझ्याबरोबर बोलण्याचा मी बराच वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तू मला धुडकावून लावलास. माझे 2 शब्दही ऐकून घेतले नाहीस. म्हणून हा चिठ्ठी प्रपंच करत आहे. कृपया पूर्ण चिठ्ठी वाच. समता, मी तुमच्या घरी राहायला आले तेव्हा फार दुःखी होते, पण तुमच्या घराने, अमृताने, बाबांनी मला खूप प्रेम दिलं, आपुलकी दिली आणि ते घर मी माझं मानलं. पण तेव्हाही तुझं वागणं फार तुटक होतं माझ्याबरोबर. मी खूप प्रयत्न करायचे तुझ्या जवळ येण्याचा, पण तू कधीच मला समजावून घेतलं नाहीस, जवळ येऊ दिलं नाहीस. अमृताचे लग्न झाले. फार एकाकी वाटू लागलं आणि तेव्हा ठरवलं, आता लगेच तूही जाणार, पण जाण्यापूर्वी तुला आपलंसं करायचं. मायेच्या, प्रेमाच्या वर्षावाने. कारण तू दूर होतीस माझ्यापासून. पण समता, जवळ येणं तर दूरच, तू मला दूरच सारलंस, अगदी अघोरी कृत्य करून. समता, अगं मी तुझ्या घरात यापुढे राहू नाही असं तुला वाटत होतं तर फक्त एकदा मला सांगायचं होतंस. दीपा, तू इथे राहू नकोस, मला आवडत नाही. समता, विश्वास ठेव. ते ऐकून मी हे घर सोडलं असतं, पण नाही. तू फार विचित्र मार्ग शोधलास.
मला घालवून देण्यासाठी खोटा चोरीचा आळ आणलास? समता, मला तर माहितीच नव्हतं ते बॉक्स तू केव्हा माझ्या कपाटात ठेवलेस. तेवढ्यावरही मी चोरटी ठरले असते, पण तू तो पुन्हा हार फ्लावर पॉटमध्ये ठेवून मला तर परत चोरटी ठरवलेस. ते तुझं नाटक मात्र छान रंगलं. मला फार वाईट वाटलं समता. अशा प्रकारे मला बदनाम करून तुला काय मिळालं? मला बाबांच्या, रणजितच्या नजरेतून उतरवायचं होतं, एवढंच ना? समता, ही चिठ्ठी एवढ्यासाठीच लिहिते आहे, निदान यापुढे पुन्हा कोणाला असा खोटा आरोप करून बदनाम करू नकोस. त्याची वेदना किती भयानक असते, यातनामय असते, हे मी अनुभवलं आहे. म्हणून एकच विनंती, असा दुसऱ्यांच्या मनाशी, भावनांशी कधी जुगार खेळू नकोस. तू जिंकशील ग, पण हरलेल्याचं दुःख तुला कसं कळणार? मी उभ्या आयुष्यात खूप सहन केलं आहे, खूप जळली आहे, पण तुझ्या आरोपाने माझी तर पूर्ण राखच झाली. स्वतःवरचा आत्मविश्वास तर गेलाच, पण इतरांचाही विश्वास उडाला आहे. असो, तू पुन्हा इथे येशील तेव्हा मी नक्कीच इथे नसेन. तुझ्या इच्छेप्रमाणे निघून गेली असेल. पण हे काहीही बाबांना सांगणार नाही, कारण बाबांना देव मानते आणि देवापुढे खोटं बोलणं मलाही जमणार नाही. आणि दुसरी गोष्ट, बाबांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यांना कधीच पटणार नाही मी चोरी केली यावर. ते नक्कीच या गोष्टीची शहानिशा करतील. मला वाटतं जसं मी तुला दोषी ठरवलंय तसंच ते तुला सुद्धा दोषी ठरवतील. पण मला ते नको आहे. माझ्यासाठी बाबांच्या नजरेतून त्यांची मुलगी उतरायला नको. मला ते आवडणार नाही. बरं, ते जाऊ दे. समता, तुझा संसार सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा हो हीच इच्छा, आणि हाच माझा आहे शब्दांचा, खऱ्या भावनांचा. बस, बरंच लिहिलं आहे. एवढं वाचलंस, माझी यातना मन थोडंसं समजावून घेतलंस तरी ह्या लिखाणाचं सार्थक वाटेल. कळावे, तुझ्यावर प्रेम करणारी दीपाली. पत्र वाचताना समता आश्चर्यचकित झाली होती. पत्र पूर्ण होताच तुझ्या भावना वेगाने म्हणाला, समता, काय केलंस हे तू? त्या गरीब मुलीला तू असं बदनाम करायला नको होतंस. खोटा आरोप केलास बिचारीवरती. समता, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुषार, तुला कसं सांगू, हे सारं खोटं आहे. मी मुळीच तिच्यावरती खोटा आरोप ठेवला नव्हता. माझ्या समक्ष तिच्या कपाटात बॉक्सेस आणि फ्लॉवर पॉटमध्ये हार मिळाला. मी कशाला या गोष्टी तिच्यावर ठेवू? समता, या पत्रावरून तरी असं वाटतं खरंच दीपाली निर्दोष आहे. अरे मग ते वस्तूंचं काय? तुषार, मलाही तुझ्यासारखं वाटू लागलं आहे. तिने तळमळीने तिने लिहिलं आहे हे. खरंच का रे, तिचा काही दोष नसेल असं तरी वाटतंय. मग हे काम कोण करणार? रणजित? छे, असं हीन काम करून त्याच्याकडनं होणारच नाही. अरे हा समता, तो हार गेला तेव्हा घरात कोण कोण होतं? मी, दीपा आणि मीरा. दादाही होता, पण तो झोपलेला होता. ही मीरा कशी मुलगी आहे? चांगली आहे, आमची मैत्रीण आहे ती. रणजित सोबतचे ते संबंध कसे होते? मैत्रीचे. आमचा काही खास प्रोग्राम असला तर दादा आमच्यासोबतच असायचा. कपाटातले बॉक्स कोणाला मिळाले? मीराला. तिने तो शोधून काढले ते. आणि हार तोही मीराला. म्हणजे तिच्या धक्क्याने फ्लॉवर पॉट फुटला असं. समता, मला तरी वाटतं हे काम मीराचंच असणार. तुषार, पण हे असं करून तिचा काय फायदा तेच लक्षात येत नाही. पण हे काम तिचंच. मला नाही खरं वाटत ती असं काही करणार नाही. खात्री करून घेणार का? कशी? मी सांगतो तसं करतो. ती मीरा हे काम स्वतः केलं तर कबूल करते की नाही? आणि तुषारने भरभर तिला काहीतरी सांगितलं. ठीक आहे तुषार, तू म्हणतोस म्हणून मी तिला तू सांगितलं तसं बोलते. पण मला नाही वाटत हे काम तिचं असेल. हे बघ, आपण आता तिथून निघूया. कॉल लावूया तिला. तिच्या घरी फोन आहेतच. समताने मीराला फोन लावला. नशिबाने नंबर मिळाला तिला. फोनवर मीरा होती. हॅलो मीरा, मी समता बोलत आहे, माथेरानवरून. समता, माथेरानला तुला माझी कशी काय आठवण झाली? एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अय्या, एवढ्या लवकर कसं शक्य आहे ते? मीरा मिश्किल आवाजात म्हणाली. मीरा, काहीतरीच बोलतेस. बरं, महत्वाची बातमी म्हणजे दीपाली घर सोडून गेली. काय सांगतेस काय? मीरा आनंदाने म्हणाली. खरंच ती गेली? शी, किती गचाळ मुलगी होती. मला तर बिलकुल आवडत नव्हती, पण डॅडींच्या समोर काही चालत नव्हतं.
डॅडीने तिला अगदी डोक्यावर घेतलं होतं. मीरा, पण यासाठी तुझे आभार मानते हा मी. माझे आभार? ते का? तुझ्याचमुळे तर ते सगळं घडलं. नाहीतर दादाने तिला जा म्हणून सांगितले नसते. त्या दिवसाची तुझी युक्ती छान होती समता. तुला माहित होतं? अर्थातच. पण तू हे किती फसल्याचं नाटक केलंस, मला कल्पनाही आली नाही. अगं समता, तुला माहित नसेल, पण आजकाल रणजित तिच्याकडे ओढला गेला होता. मी प्रत्यक्ष पाहिलं होतं, ऐकलं होतं. तसं काही केलं नसतं तर तुमच्या घराची मालकीण झाली असती. बरं झालं तू सारं जमवून आणलंस ते. पुन्हा एकदा धन्यवाद. एवढं बोलून समताने फोन ठेवला. तुषार जवळच उभा राहून सर्व ऐकत होता. त्याला वेगळं सांगण्याची गरज नव्हती. समताला आपली चूक समजली. तुषार, तुझं खरं झालं, पण मी त्या दीपालीलाच चोरटी समजत होती. मी तिला खूप काही बोलले आणि मारलं देखील. तुषार, आता मला स्वतःचीच लाज वाटत आहे. राग येतोय. किती अन्याय केला मी दीपावरती. समताला रडू आलं. दीपालीच्या चिठ्ठीतील एक एक वाक्य तिला आठवू लागलं. कसं सहन केलं असेल दीपाने. समता, शांत हो. आता तुला तुझी चूक समजली, त्याचा पश्चाताप झाला, हे खरं. पण मला वाटतं आजच आपण रिटर्न जाऊया. दीपा घर सोडून गेली नसेल तर तिला थांबवूया. अगदी बरोबर तुषार, खरंच रे. तिची माफी मागितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्याचवेळी दोघांनी बॅगा भरण्याची सुरुवात केली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.